नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे जानकीने ऐश्वर्याची हकलपट्टी घरातून बाहेर केलेली असते. ऐश्वर्या आता रणदिवेंना चांगली धमकी देऊन जाते की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही जिंकलात आणि मी हरले. ऐश्वर्या कधीच हरत नाही, ती नेहमी जिंकतच असते. मी तुम्हाला कोर्टामध्ये बघते, अशी धमकी आता ऐश्वर्याने दिलेली असते. पण प्रेक्षकांनो, संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र असतं. ऐश्वर्याच्या या धमकीला कुणीही जुमानत नाही, कुणीही घाबरत नाही. उलट इथे आता जानकीने तिला सांगितलेलं असतं की पुन्हा जर माझ्या घराकडे किंवा माझ्या माणसांकडे वाईट नजरेने, वाकड्या नजरेने बघितलंस ना, तर मी तुला सोडणार नाही आहे. आणि आता ऐश्वर्या घरातून बाहेर गेल्यानंतर रणदिवेंच्या घरामध्ये सुख शांती आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीने आपलं गोकुळ तर वाचवलेलं असतं, ऐश्वर्याची हकलपट्टीसुद्धा केलेली असते. तरीसुद्धा जानकीचं मन समाधानी नसतं, कारण ऐश्वर्याने तिच्या आईला मारलेलं असतं, ही गोष्ट तिला समजलेली असते. त्यामुळे इथे जानकी खूपच जास्त रडत असते. आई माझी ही आता लता आहे हे समजल्यानंतर एक रात्रसुद्धा मी आईबरोबर नव्हते, तर त्या ऐश्वर्याने मला आणि माझ्या आईला एकमेकांपासून वेगळं केलं, असं आता जानकीला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, लवकरच आता जानकीची ही प्रतीक्षा पूर्ण होणार आहे, कारण लताची आणि जानकीची भेट होणार आहे. एका बाजूला तिने आपलं गोकुळसुद्धा वाचवलेलं असतं ऐश्वर्याच्या तावडीतून, आणि दुसऱ्या बाजूला इथे देवी आईने जानकीला तिची आईसुद्धा परत दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला तिची आई कशा पद्धतीने भेटते येणाऱ्या भागामध्ये, इथे आता जानकीला मास्कमॅनचा नंबर इन्स्पेक्टर पवार यांना दिल्यानंतर इथे आता मोबाईल लोकेशनवरून लताला कुठे ठेवण्यात आलेलं आहे हे बरोबर इन्स्पेक्टर पवार यांना कळलेलं असतं. तेव्हा इथे जानकीने आपल्या आईला आता मास्कमॅनच्या तावडीतून सोडवण्यासाठी रणरागिणीचं रूप धारण केलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने मास्कमॅनच्या तावडीतून आपल्या आईला वाचवलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने मास्कमॅनच्या नंबरवरून लताचा पत्ता मिळवलेला असतोच, पण त्याचबरोबर स्वतः जानकी तिथे जाते आणि त्या मास्कमॅनच्या तावडीतून आणि त्या गोडाऊनमधून आपल्या आईला पुन्हा परत घरी घेऊन येते. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे देवी आईने आता जानकीला जास्त त्रास दिलेला नसतो. आत्तापर्यंत जेवढा त्रास दिला तेवढा पुरे झाला. फायनली इथे जानकीची आई तिला परत मिळालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जानकी आणि ऐश्वर्यामध्ये लाठीकाठीची स्पर्धा सुरू झालेली असते. कारण कोण कुणाला घरातून बाहेर काढतंय ते आपण बघूया. आणि या खेळामध्ये जानकी ऐश्वर्याला पुरून उरलेली असते. जानकी ऐश्वर्याला हरवते, काठीने चांगली तिला दबडवते आणि घरातून हकलूनसुद्धा देते. तरीसुद्धा इथे ऐश्वर्या काही कमी आहे का? ऐश्वर्या म्हणते, जानकी तुला सोडणार नाही मी. जोपर्यंत तुझं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही ना, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही आहे, असं इथे ऐश्वर्या जानकीला म्हणालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी अजिबात तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, कारण ऐश्वर्याने जानकीच्या आईला मारण्याची गोष्ट केलेली असते आणि त्यामुळेच इथे तिच्या गुंड माणसांनी लताला मारलेलं असतं, असं आता जानकीला वाटतं. जानकीने आयुष्यामध्ये एवढं दुःख बघितलं हे ऐश्वर्यामुळे की तिला आता ऐश्वर्याची ही धमकी अजिबात महत्त्वाचीसुद्धा वाटत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी घडतच असतात. ऐश्वर्या निघून गेलेली असते, तर इथे जानकी आता पुन्हा उदास झालेली असते. एका बाजूला आपलं कुटुंब सुखरूप आहे याचा आनंद तिला असतोच, पण दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो, इथे आता जानकी रडत असते. ती म्हणत असते की माझी आई जिवंत नाही आहे, त्या ऐश्वर्याने आहे ना माझ्या आईला मारून टाकलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, नाही वहिनी, मला असं नाही वाटत,
मला का माहिती का पण असं वाटते तुझी आई जिवंत आहे. अगं बघ ना, तो मास्कमॅन आणि इथे ऐश्वर्या हे दोघेजण एका टीममध्ये आहेत. कशावरून कशावरून तुझी आई त्या मास्कमॅनकडे नसेल? सांग ना, तो मास्कमॅन नक्की कोण आहे, कुठून आला? आपल्याला काहीसुद्धा माहिती नाही आहे. आपलं वैर त्या ऐश्वर्याबरोबर आहे, पण त्या मास्कमॅन बरोबर नाही. पण त्या मास्कमॅनने इथे ऐश्वर्याला ऋषिकेशबरोबर लग्न करायला सांगितलं होतं आणि त्यानेच आम्हाला डिवोर्स पेपरसुद्धा तयार करून दिले होते. हा मास्कमॅन नक्की आहे तरी कोण? याने तर माझ्या आईला किडनॅप करून ठेवलं नसेल ना? असा संशय आता जानकीलासुद्धा आलेला असतो. ती म्हणते, बरोबर बोलताय भाऊजी. म्हणूनच त्या मास्कमॅनचा नंबर मी इथे माझ्या मोबाईलमध्ये नोट करून ठेवला आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, अरे वा वहिनी, ही तर खूप चांगली आयडिया केलीस तू. तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, जेव्हा ऐश्वर्याच्या मोबाईलवरती त्या मास्कमॅनने फोन केला होता तेव्हा तो नंबर मी लक्षात ठेवला आणि माझ्या मोबाईलवरती तो नंबर डायल करून ठेवला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणतो, जानकी, मग आपण एक काम करूया ना, आपण हा नंबर इन्स्पेक्टर पवारांना देऊया. ते नंबर आहे ना, हा नक्कीच ट्रेस करतील. हा नंबर नक्की कुठल्या एरियामध्ये आहे ते सुद्धा आपल्याला कळेल आणि मग मला असं वाटतं की आपण तुझ्या आईला सहजरित्या शोधू शकतो. तुला काय वाटतं जानकी? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, ठीक आहे, आपण तेच करूया. शेवटची आता एक संधी, म्हणजे माझी आई सापडली तर सापडले, नाहीतर आता ऐश्वर्या तर या घरातून गेले. मी सुद्धा माझ्या आईच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली फाशीला गेले किंवा जेलमध्ये गेले तरीसुद्धा चालेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अवंतिका म्हणत असते, वहिनी, काहीही होणार नाही आहे. त्या ऐश्वर्याने स्वतः इथे आपल्या सगळ्यांसमोर कबूल केले की तिने तुमच्या आईला गायब केलं होतं, तिने तुमच्या आईला मारलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, त्या मास्कमॅनचा नंबर तर माझ्याकडे आहे. चला, इन्स्पेक्टर पवारला तो नंबर देऊया आणि नंबर ट्रेस करायला सांगूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच हुशारीने जानकीने ऐश्वर्याच्या मोबाईलमधून तो नंबर मिळवलेला असतो आणि मग तो नंबर आता इन्स्पेक्टर पवार यांना दिला जातो. तर इथे लता म्हणत असते, जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला माझ्या मुलीकडे जाऊ द्या, मला इथे ठेवू नका. मी खरं सांगते, माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होईल. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्या ऐश्वर्यामुळे मी इथे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करत होते, हे तर मला कळलंच नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता तो जो मास्कमॅन आहे तो म्हणत असतो, ए बाई, तू गप्प बस गं. काही झालं ना तरीसुद्धा तुझी सुटका लवकर तर इथून होणार नाहीच. झाली असती तुझी सुटका जर त्या ऋषिकेशने त्या ऐश्वर्याबरोबर लग्न केलं असतं ना, तर तुमची सुटका झाली असती. पण आता ही सुटका होणे शक्य नाही, असं इकडे मास्कमॅन म्हणतो. जानकी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. तेव्हा ऋषिकेशने फोन केलेला असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब भेटायला तयार होतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश सौमित्रलासुद्धा सांगतो, सारंगलासुद्धा सांगतो की आपल्याला आता इन्स्पेक्टर पवारांना भेटायचं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर पवार भेटायला तयार होतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, साहेब, आत्तापर्यंत तुम्ही आमची खूप मदत केली, पण इथे जानकीला ऐश्वर्याच्या मोबाईलवरती एक मेसेज सापडला. त्याच्यावरून असं समजलं की इथे जानकीच्या आईला ऐश्वर्याने मारले म्हणून. पण तो मास्कमॅनचा जो नंबर आहे ना, ज्याच्यावरून ऐश्वर्याला फोन आला होता, तो नंबर आम्ही ट्रेस केला आहे आणि तो नंबर आम्ही तुम्हाला आता देतो आहे. तुम्ही एक काम करा, हा नंबर तुम्ही ट्रेस करा, नक्की हे लोकेशन कुठे आहे ते चेक करा आणि प्लीज, जर तुम्ही आम्हाला हे लोकेशन सांगितलं तर आपण त्या गोडाऊनपर्यंत पोचू शकतो ज्या ठिकाणी तो मास्कमॅन आहे. आम्हाला संशय आहे की मास्कमॅनच्या ताब्यात तर लताबाई नसतील ना, कारण जर लताबाईंना मारण्यात आलं असतं किंवा त्यांच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलं असतं तर आपल्याला कुठून ना कुठून तरी बातमी मिळालीच असते. कारण आज आपण महिनाभर इथे लताबाईंना शोधतो आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती झालं आहे. त्यांचं वर्णन, त्यांचा फोटो आपण सगळ्यांनाच दाखवला आहे ना. तेव्हा मला असं वाटतं की जर तसं काही असतं तर आपल्याला अजूनपर्यंत माहिती मिळाली असती. तर या सगळ्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते आणि ती गोष्ट म्हणजे लताबाई जिवंत असू शकतात आणि त्या जर मास्कमॅनच्या ताब्यात असतील तर मग अजूनच इथे गोष्टी सोप्या होऊन जातील. फक्त हा नंबर ट्रेस करा, लोकेशन कुठल्या ठिकाणचं आहे ते बघा. इन्स्पेक्टर पवार म्हणतात, ठीक आहे, मी लगेचच कामाला सुरुवात करतो
आणि इथे इन्स्पेक्टर पवारांनी तो नंबर आता ट्रेस करण्यासाठी दिलेला असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, ते लोकेशन आता ज्या ठिकाणी दाखवत असतं त्या ठिकाणी एक गोडाऊन आहे असं इन्स्पेक्टर पवार यांनी सांगितलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते की ठीक आहे, चला आता आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। तर इथे जानकीने खूपच हुशारीने मास्कमॅनचा नंबर ऐश्वर्याच्या मोबाईलमधून मिळवलेला असतो। तो इन्स्पेक्टर पवार यांना दिल्यानंतर त्यांनी तो नंबर आता ट्रेस केलेला असतो आणि त्यामुळे ते लोकेशन कुठे आहे हे त्यांनी बरोबर जानकी ऋषिकेश, सौमित्रा, अवंतिका, सारंग यांना सांगितलेलं असतं। सगळे रणदिवे आता तरी निदान एकत्र आहेत। पुढे काय होईल काही सांगता येत नाही प्रेक्षकांनो, पण सध्या तरी संपूर्ण रणदिवे आता एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांचा मोटिव्ह एकच, आपण लताबाईंचा जीव वाचवूया। इथे ही माया त्यांना पळून जाण्यासाठी मदत करत असते, पण पुन्हा प्रॉब्लेममध्ये तीच अडकवत असते। नक्की ही माया आहे तरी कोण? खरोखर ती इथे एक मुलगी साधीभोळी आहे जी इथे लताला मदत करण्याचा प्रयत्न करते, की एक अशी मुलगी जी मास्कमॅनची मदत करते, मास्कमॅनच्या सांगण्यावरून हे सगळं काम करते, अशी मुलगी आहे ते अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। पण प्रेक्षकांनो, इथे आता लता म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा जास्त वेळ मला इथे थांबता येणार नाही आहे, मला माझ्या मुलीचा संसार वाचवायचा आहे। तेव्हा इथे माया म्हणते की तुम्ही शांत व्हा, सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होईल, थोडासा धीर धरा, तुम्हीच म्हणता ना पॉझिटिव्ह विचार करा, पेशन्स ठेवा। मग आता तुम्हीही पॉझिटिव्ह विचार करा आणि पेशन्स ठेवा। तुमच्या मुलीचं तुम्हाला इथे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचं आहे ना, तुम्ही तसं कराल, तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य वाचवाल, नका काळजी करू, थोडासा धीर धरा। आणि प्रेक्षकांनो, इथे इन्स्पेक्टर पवार यांनी आता तो नंबर ट्रेस केलेला असतो। तेव्हा इथे आता तो माणूस कुठे आहे, तर एका गोडाऊनच्या आजूबाजूलाच तो माणूस आहे हे इन्स्पेक्टर पवार यांना समजलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ही आपल्या आईला शोधण्यासाठी इन्स्पेक्टर पवार यांच्या टीमबरोबर आलेली असते आणि ऋषिकेश, सौमित्र, सारंग, अवंतिका हे सुद्धा सगळेजण असतात। पण जानकी म्हणते, अवंतिका तू घरी जा, आईंजवळ कुणीतरी हवं आहे ना, तेव्हा तू आता घरी जा, मी यांच्याबरोबर जाते। तेव्हा इकडे आता अवंतिका आपल्या घरच्या लोकांवरती लक्ष ठेवण्यासाठी गेलेली असते, मात्र जानकी आपल्या आईसाठी आतमध्ये जाते। जानकी आता त्या गोडाऊनच्या आजूबाजूला बघत असते। तेव्हा इथे एका बाजूला एक छोटासा रस्ता असतो, जानकीचं लक्ष त्याच्याकडे जातं, ती पोलिसांना खुणावते, आपल्या नवऱ्याला खुणावते आणि त्या आता छोट्याशा जागेमधून ती आतमध्ये शिरकाव करते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे एका बाजूला आता लताला ठेवण्यात आलेलं असतं आणि त्याचबरोबर मायाचं लक्ष जातं की या ठिकाणी जानकी येत आहे। तेव्हा लता इथे आता गप्प बसलेली असते, पण माया लगेचच तिथून सटकते आणि गप्प बसते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी येते आणि म्हणत असते, आई अगं कुठे आहेस तू? तेव्हा इथे लता तिला दिसते। तेव्हा जानकी म्हणत असते, आई चल आपण इथून जाऊया। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आपल्या आईला घ्यायला आलेली असते, पण मायाचं काय, मायाला तिथून लगेच गायब केलं जातं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला पकडण्याचा प्रयत्न केला जात असतो, कारण बाहेर संपूर्ण पोलीस फोर्स असते, पोलिसांची टीम असते। तेव्हा मास्कमॅन आणि त्याचा तो माणूस दोघेही जण आता अडकलेले असतात। जानकी इथे साधी भोळी, गोंडस, खूपच जास्त सुस्वभावी अशी ही मुलगी, ती इतकं मोठं रणरागिणीचं रूप धारण करेल या गोष्टीचा आपण कधी विचारच केला नव्हता। पण प्रेक्षकांनो, इथे जानकी आपल्या आईची आता व्यवस्थित काळजी घेत असते, ते प्रसंग तिला आठवतात। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, आई अगं कशी आहेस तू? आणि तिला मिठी मारून जोरात जानकी आता रडायला लागते। जानकीला इथे उंदका लागलेला असतो। तेव्हा तिची आई म्हणते, जानकी बाळा शांत हो बरं, अजिबात डोळ्यातून पाणी काढायचं नाही आहे। आणि इथे अगं ती माया होती, माया कुठे गेली? प्रेक्षकांनो, मायाला आता गायब करण्यात आलेलं असतं, माया निघून गेलेली असते। तेव्हा इथे इन्स्पेक्टर पवार यांनी आता मास्कमॅन आणि त्याच्या गुंड माणसाला पकडण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण इथे जानकी त्या मास्कमॅनची सुद्धा चांगली धुलाई करते, रणरागिणीचं रूप धारण करते, एकाच वेळी दोघांनासुद्धा मारते प्रेक्षकांनो। आणि त्यानंतरला इथे आता त्यांची धुलाई केल्यानंतर आपल्या आईला घेऊन ती कशी तरी बाहेर पडते। तेव्हा इथे आता जानकीच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद असतो। तर प्रेक्षकांनो, घट बसायच्या आधीच इथे आता जानकी आपल्या आईला सुखरूपरित्या घरी घेऊन आलेली असते आणि पुन्हा एकदा आधीसारखी तिची सेवा करायला
सुरुवात करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आई परत आल्यामुळे जानकीच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसूसुद्धा परत आलेलं असतं आणि ते पाहून ऋषिकेशला खूप आनंद होतो.